Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. मी चाललोय हॉस्पिटलला. नाईसाला आज आहे सुट्टी आणि आज छान असा फेस्टिवल आहे. आज आहे आषाढी एकादशी. सो सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि नाईसा काय म्हणते? नाईसाची मस्त सुरुवात झाली आहे. छान असं आज रिलॅक्स्ड. तर स्कूलला पळायचं आहे ना सकाळी सकाळी. चाललो आता हॉस्पिटलला. सनी गेला आणि प्लंबिंगचं काम चालू आहे. तिथे पेंटिंगचं काम चालू आहे. कार्पेंटरसुद्धा येईल. फायनली आज सगळे थोडा लाईनीवर आहेत, येतील. सो बॅक टू होम. वाजलेत आता 6 डिनर टाईम. मग परत क्लिनिकला जाणार आहे. सो आता वाजले आहेत 10. सकाळपासून काहीही जास्त शूट केलं नाही. सनी आला संध्याकाळी, तो जेवला आणि मग नंतर क्लिनिकला गेला. माझंसुद्धा पूर्ण दिवस हे जे कार्पेंटर प्लंबर ह्यांच्याच पाठीमागे जास्त वेळ टाईम गेलं. त्यानंतर काय त्यांना म्हणजे आता कुठे काय काय करायचं. आज अभि नव्हता, अभि गेला आहे पंढरपूरला. सो तो नसल्यामुळे मग ते सगळे त्यांचे प्रश्नांचे उत्तरं मग 10 वेळा ते बोलवणार, हे कुठे हे कुठे, तसं तसं करून पूर्ण टाईम कधी कसा निघून गेला समजलंसुद्धा नाही. आईसुद्धा गेल्यात पंढरपूरच्या वारीसाठी 2 डेज बॅक. सो त्यांची यात्रा कशी झाली आणि त्यांनी काही मोमेंट्स शूट केले आहेत पंढरपूरचे, ते आपण नक्कीच ह्या ब्लॉगमध्ये बघू. आणि दरवर्षी आई जातात. ह्यावर्षी आई गेलेली, पण आईबरोबर जमलं नाही आईंना जायला. बिकॉज ते काही किलोमीटर्स चालतात. ह्यावर्षी आई जेव्हा गेली तेव्हा ते 18 किलोमीटर्स चालले आणि एवढं आईंना चालणं नसतं पॉसिबल झालं. म्हणून पण एक असतं ना, एक इच्छा असते की नाही आपल्याला जायचंच आहे. सो त्यांच्या काही मैत्रिणी आहेत, त्यांनी प्लॅन केलं आणि मग त्या फायनली 2 दिवस आधी गेल्या आहेत आणि आज येतील. अजूनपर्यंत तरी आल्या नाही आहेत. पाऊस भरपूर पडतो आहे, एकदम जोरात पडतो, मग परत स्टॉप होतो, मग परत पडतो, परत स्टॉप होतं, असं चाललं आहे. सनी येईल थोड्याच वेळात. मैत्रिणीचं एवढं प्रेम की ती डायरेक्ट मला पंढरपूरला घेऊन चालली. बघा विठुरायाच्या भेटीला. हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. आषाढीच्या एकादशीला दिंडी चालली पंढरीला. सासूबाई बोले सासूबाईला, जाऊ चला पंढरीला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. सखुबाईची भक्ती पाहुनी संकट पडले विठोबाला. रूप घेऊन सखुबाईचे श्रीहरी तेथे आला. पांडुरंगाने पांडून घेतले, मोकळे केले सखुबाईला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. चल ग सखे चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे चल ग सखे पंढरीला, जय हरी. चला सावकाश जा, काळजी घ्या. छत्री वगैरे घेतली आहे ना? मस्त दर्शन घ्या आमच्याकडनं पण. तुम्हाला आशीर्वाद भरभरून घेऊन येणार. सगळ्या थँक्यू सो मच. सर्वांसाठी आशीर्वाद.
नाही विठुरायाची ही आहे म्हणूनच आपल्याला एवढी संधी मिळाली. अडचणी खूप आल्या, येत गेल्या अडचणी, पण आपण त्यातून निघालो. मला उत्सव करतात, आनंदाने करतो. कोण 100चा 200चा 250चा कितीचा करू आपला मला उत्सव अन्नदानाचा खंडेराय आणि नाही म्हणणार बरं. एक महादेव 100 मध्ये फळ देतो घरी या आईंची देवा हात जोडा मला लार्जे पवार कुटुंबियांची आलोय खंडोबाला. सोडा इथं म्हणा येळकोट येळकोट जय मल्हार. हात ठेवा देवाकडे बघा म्हणा खंडेराया सुख द्या शांती द्या. चाललेलं प्रथम दर्शन नंदी पूजन. खंडोबाचं दर्शन पहिल्या नंदीचं दर्शन झालं. हात जोडा मला लाड देवा मारताना देवा शीतळे म्हणून त्यांची वेळ पाण्याकडे इडा पिडा दूर सोडा देवावरती म्हणा येळकोट येळकोट. हात ठेवा दोघांनी पण पाया पडा. नंतर देवा शुक्ला कुठे देवा इडा पिडा दूर आता पाया पडले. हा चालेल. जय मल्हार. जय मल्हार. टाकले तुम्ही टाकले पाटील म्हणजे नारळ देतो घरी न्यायला जागरणाला फोडायला नको. शांती द्या. मला खंडेराया चाललेला गजर चाललेला गजर अन्नदानाचा 3 मुलांच्या नावाने मान्य करा. आमच्या घरातल्या पिढा रोगराई दूर करा. सेवा आमची मान्य करून घ्या. आनंदी आनंद घडू द्या. 3 मुलांच्या नावाने मला कितीचा उत्सव सांगू 100चा 200चा 250चा देवाचा आनंद या भक्त खंडोबाच्या नावानं ज्ञानोबा मावल तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम.
टाकलंय मी टाकलंय तुम्ही कुठे जाऊ द्या. माऊली माऊली माऊली. आम्ही मैत्रिणीच्या बहिणीच्या घरी आलोय आणि तिचा मुलगा आहे, एवढा गोड आहे आणि तो एकदम छान असं मला हे लावतोय विठोबाचं गंध गंध. गंध माऊली बनवते माऊली. आपण जस्ट आपण ऍक्शन करतो, आपण ते ऍक्शन करायला लागतो. आणि तिने आमच्याला इथे राहण्याची पंढरपूरला छान अशी सोय केलेली आहे व्यवस्था. आणि आम्ही एवढे खुश झालो ना, आजूबाजूचं वातावरण एवढं छान आहे. म्हणजे मी तुम्हाला त्यांचं देवघर दाखवते. सगळीकडे पांडुरंग 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 एवढं सुंदर देवघर आहे त्यांचं. खूप छान वाटतंय, प्रसन्न. सगळ्या मैत्रिणी माझ्या खुश आहेत एकदम. बघा किती तेज आलंय त्यांना. वाव, सकाळपासून आम्ही प्रवास आणि आता पण एवढे 7-7:30 आम्ही एवढे फ्रेश होऊन परत आता पंढरपुरात जातोय. आता कोणतं दर्शन घेणार आहोत आपण? गजानन महाराजांचं. गजानन महाराज पालखी आणि नामदेव पायरी. हा, नामदेव. आले विठोबा. कुठे पण नाचतात बिंदास. खूपच सुंदर मंदिर आहे एकदम आणि घर पण तुझं खूपच छान आहे आणि सगळीकडे आम्हाला पांडुरंगच दिसत आहेत. छान वाटतं ना. डोळे बाईने गेले की नाही? चला आपण आलो पंढरपूरच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. इतकं सुंदर वातावरण आहे, प्रसन्न आणि मन भारावून गेलंय. इतका आनंद झालाय म्हणजे साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. आजचं दर्शन, आषाढ एकादशीचं दर्शन आणि वारकऱ्यांच्या समवेत खूप सुंदर. आजचा दिवस आणि किती छान आहे. भाग्याचा.
चंद्रभागेच्या तीरी आलेले आहो मी. हा चंद्रभागेचं दर्शन घ्यायला आलो आता आम्ही. चंद्रभागेच्या तीरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला आलेलो आहोत आणि पंढरपूरला येण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं आमच्या या मैत्रिणीमुळे आणि या बहिणीमुळे आणि या राहण्याची सोय झालेली आहे. सख्यामुळे. आणि आमची नुसती राहण्याची नाही, आम्हाला जे तृप्त केलंय, विठोबाचं दर्शन मिळालं, आमच्या गुरुचं संत शिरोमणी गजानन महाराजांचं दर्शन मिळालं, चंद्रभागेचं, नामदेव पायरीचं, काय काय नाही मिळालं. आज एका दिवसात जे पाहिजे ते सगळं मिळालं.